गेल्या महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या युद्ध सुरू आहे. युद्धादरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. रशिया युक्रेन युद्ध संपवण्यासाठी जॉर्जिया मेलोनी यांनी भारताच्या भूमिकेवर जोर दिलाय. शनिवारी एका वक्तव्यादरम्यान त्यांनी रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यात भारत आणि चीनच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल सांगितलंय. जम्मू काश्मीरमध्ये तब्बल 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी केली आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या तयारीत व्यस्त असून उमेदवारांची घोषणाही करत आहेत. जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलंय. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी काल राष्ट्रीय संरक्षण दिवस निमित्त झालेल्या एका कार्यक्रमात सार्वजनिक पातळीवर प्रथमच पाकिस्तानी सैन्याने कारगिल युद्धात सहभाग घेतल्याची कबुली दिली आहे. यापूर्वी पाकिस्तानने केव्हाच कारगिल युद्धात आपला सहभाग असल्याचं मान्य केलं नव्हतं. संरक्षण दिवसाच्या भाषणात पाकचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी ही कबुली दिली आहे. 5 ऑगस्ट 2024 ही तारीख बांगलादेश वासियांसाठी महत्वाची ठरली. या दिवशीच शेख हसीना यांचं सरकार तिथल्या जनतेनं उलथवून टाकलं. त्यानंतर 3च दिवसांनी नोबेल पुरस्कार विजेते प्राध्यापक डॉक्टर मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतली. नवीन सरकारने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर गेल्या महिनाभरात प्रशासनात मोठे बदल करण्यात आले. त्याचबरोबर देशात आर्थिक सुधारणा करण्याच्या उद्देशाने पावलं टाकण्यास सुरुवात झाली आहे. पाकिस्तानच्या हाती घबाड लागलंय. समुद्रात मोठे पेट्रोलियमचं साठं मिळालं असून दहशतवाद्यांना पोसायचे सोडले तर पाकिस्तानचा सौदी अरेबिया होण्याची शक्यता बळावली आहे. हा खजाना एवढा मोठा आहे की पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती पुन्हा सुधरवू शकते. ब्रिटिश कामगार संघटनांनी आज रविवारी ब्रायटनमध्ये त्यांची वार्षिक बैठक आयोजित केली. नवीन कामगार सरकारला सार्वजनिक सेवा निश्चित करण्यासाठी आणि कामकाजाच्या परिस्थितीत सुधारणा करण्याचं आवाहन केलंय. परिषद ट्रेड युनियन काँग्रेसद्वारे आयोजित केली जाते. ही परिषद इंग्लंड आणि वेल्स मधील कामगार संघटनांच्या मोठ्या भागाचे प्रतिनिधित्व करते. उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याला सत्तेतून घालवण्यासाठी अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाने मोहीम उघडली आहे. उन विरोधात सायबर युद्ध सुरू करण्यात आलंय. त्यांच्या विरोधात उत्तर कोरियाच्या नागरिकांना भडकवण्याचं काम सुरू आहे. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. आर्जीकर मेडिकल विद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये घडलेल्या पाशवी घटनेच्या निषेधार्थ पक्षाचे राज्यसभा खासदार जवाहर सरकार यांनी खासदारपदाचा राजीनामा दिला. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे. तसेच दोषींना कठोर शिक्षा व्हावी असंही पत्रात म्हटलं गेलंय. अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि ब्रूच विल्मोर यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातून परत आणणारे स्टारलायनर हे या अंतराळवीरांविनाच अखेर पृथ्वीवर उतरले. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9:32 अमेरिकेतील न्यू मेक्सिको व्हाईट सँड स्पेस हार्बर या वाळवंटात ते उतरलं. स्टारलायनर उतरल्यानंतर ते तपासणीसाठी पाठवण्यात आले. सुनीता विल्यम्स आणि ब्रूच विल्मोर यांना वर्ष 2025 मध्ये परत आणण्यात येणार आहे. बांगलादेशमध्ये काही दिवसापासून नोकरीतील आरक्षणावरून निदर्शने सुरू आहेत. या आंदोलनामुळे शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. यामुळे देशात सत्तांतर झालं. हिंसाचाराची आग शांत झाल्यानंतर आता आणखी एक नवीन मुद्दा तापलाय. आता देशाच्या राष्ट्रगीतावरून नवा वाद सुरू झालाय. आता बांगलादेशात आमार सोनार बांगला या राष्ट्रगीतावरून गदारोळ सुरू आहे. जमात ए इस्लामीचे माजी अमीर गुलाम आझम यांचे पुत्र अब्दुल्लाइल अमान आझमी यांनी बांगलादेशचं राष्ट्रगीत आणि संविधानात बदल करण्याची मागणी केली आहे. शेजारचा देश पाकिस्तान कंगाल झालेला आहे. दहशतवादावर मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केल्याने विकास खुंटलाय. त्यामुळे स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही तेथील शिक्षण व्यवस्था विदीर्ण अवस्थेत आहे. याचा परिणाम असा की पाकिस्तानात 5 ते 16 वर्षांची जवळपास 2.53 कोटी मुले शाळेतच जात नाहीत. पाकिस्तानची ही हालत ग्रामीण भागात अधिक आहे. द मिसिंग थर्ड ऑफ पाकिस्तान या रिपोर्टमध्ये याचा खुलासा झालाय. 2023च्या जनगणनेनुसार हा रिपोर्ट तयार करण्यात आलाय.
डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे तुम्हाला पेमेंट करणं सोपं जातं, परंतु आता त्यासाठी आणखी पैसे द्यावे लागणार आहेत. कार्डद्वारे पेमेंट करणे महागडे ठरण्याची शक्यता आहे, कारण केंद्र सरकार 2000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर 18% GST लावण्याचा विचार करते. सोमवारी यावर निर्णय होणार आहे. जीएसटी परिषदेची सोमवारी बैठक होतीये. यामध्ये बिल्डेस्क आणि सीसी एव्हेन्यू सारख्या पेमेंट ॲग्रिगेटर कंपन्यांवर 18% GST लावली जाण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम T20I सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवलाय. स्कॉटलंडकडून ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 150 धावांचं आव्हान मिळालं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 23 बॉल आधीच 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने 16.1 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 153 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने या विजयासह स्कॉटलंडला 3-0 अशा फरकाने क्लीन स्वीप दिलाय. दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेत इंडिया ए विरुद्ध इंडिया बी यांच्यात बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यात मुंबईकर मुशीर खान याने पहिल्या डावात 181 धावांची खेळी करत क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर आता टीम इंडियाचा अनुभवी विकेटकीपर ऋषभ पंत याने तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात चाबूक अर्धशतकी खेळी केली. पंत पहिल्या डावात अपयशी ठरला होता, मात्र पंतने दुसऱ्या डावात नेहमीच्या अंदाजात अर्धशतक करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलंय. अमेरिकन अभिनेत्री, गायिका आणि उद्योजक सेलेना गोमेज अवघ्या 32व्या वर्षी तिने मोठं यश मिळवलंय. जगभरात लाखो चाहते असलेल्या सेलेना गोमेजने ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवलंय. ब्लूमबर्ग बिलियनियर इंडेक्सनुसार सेलेनाची नेटवर्थ $1.3 अरब वर पोहोचली आहे. अमेरिकेत इतके मोठे यश मिळवणारी सर्वात कमी वयातील बिलियनर्स पैकी सेलेना एक ठरली आहे.